नमस्कार मित्रमैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. ही सिरीज आहे 11 नंबरची. तर चला तर प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, छायाचित्राकडे पाहून मारिया म्हणाली. हे छायाचित्र, ओके, हे छायाचित्र. मारिया म्हणाली, ती माझ्या आईच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. आईच्या आईची म्हणजेच तिची आजी, आणि हे मारिया. माझ्या आईच्या आईची म्हणजे ही आजी. आईची आई म्हणजे आजी. आईच्या आईची एकुलती एक मुलगी. या आजीची एकुलती एक मुलगी म्हणजे हे फोटोतील व्यक्ती आहे. तर फोटोमध्ये मारिया ही दर्शवलेल्या व्यक्तीशी कसे संबंध आहेत? तर आजीची एकुलती एक मुलगी म्हणजेच मारियाची आई राहणार. तर मारिया आई, ह्या फोटोतील व्यक्तीची मारिया कोण असेल? तर ही मुलगी असेल. आपलं उत्तर हे आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? हे संख्या आहेत आपल्या. तर ह्या ठिकाणी कोणती संख्या हे शोधायचं आहे. तर संख्या आहेत 1, 3, 6 इथं शोधायचे आहे. 20 आणि हे 27. बघा हे 3 आहे. तर आपण जर ह्याच्यामध्ये +2 केलं, 2 आणि हे 3. आता ह्याच्यामध्ये जर आपण +3 केलं, 3 आणि 3 हे 6. परत आता इथं 2 केले, इथं 3 केले. जर आपण ह्याच्यामध्ये +1 केलो तर हे 3 झाला. 2 आणि 3 म्हणजे 3 ॲड केले. जर आपण आता ह्याच्यामध्ये 1ची दुप्पट 2, जर +2 केलो, 5 आणि 2, 3 आणि 2 5. इथं 6 + 5 केलो, 11 आले. इथं काय आलं? क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी हे 11 संख्या आली. पण पुढे पण आपलं ह्याच मेजरमेंटनुसार पुढची संख्या यायला पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर हे 11 असेल. तर पुढे बघू आपण आता. हे 5 आहे. परत आपण आता 2ची दुप्पट इथं 4 म्हणजे 5 आणि 4 9. 9 प्लस करू, 11 + 9 तर किती झाले? हे 20. हे 20 आले आहे. तर पुढे बघू आपण आता. 20मध्ये इथं 4ची दुप्पट 8. इथं आपण किती 9 ॲड केलं. 9 आणि 8 17. 20 + 17 बरोबर हे 27. म्हणजे बघा ह्याच्यात हे दुप्पट संख्या मिक्स केल्या आहे. ह्याची दुप्पट इथं ह्याच्यात मिक्स केलं आहे. सॉरी, ह्याची दुप्पट, ह्याची दुप्पट, ह्याची दुप्पट. म्हणजे किती? 2, 3, 5, 9, 17 हे संख्या ॲड करत गेल्या, जे आपलं उत्तर भेटलं आहे हे 11. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल? तर हे अक्षरसमूह आहेत आपले. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं आहे की अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला A, B, C, D असंच M, परत Mच्या खाली N, O असेच इंग्रजी वर्णमाला लिहा. आणि परत 1, 2, 3, 4 M हा 13 नंबरला येतो, N 14 नंबरला आणि O आहे 15 नंबरला. असेच क्रमांक देत जा, म्हणजे तुम्हाला असे गणित सोडवण्यासाठी खूप मदत होईल आणि लवकरात तुम्ही हे गणित सॉल्व करू शकतात. तर बघू आपण आता. हे C, P, F, G. पुढे आहे E, N, H, E. तर इथं शोधायचं आहे आपल्याला. आणि पुढचं आहे I, J, L, A. तुम्ही पुढे लिहू शकता. तर C आहे 3 नंबरला. किती? 3 नंबरला. E आहे 5 म्हणजे ह्याच्यात किती ॲड केलं आहे? तर 2 ॲड केला आहे, किंवा 2 घर पुढे गेला आहे. परत 5मध्ये जर 2 मिक्स केलं तुम्ही तर 7 होतात. G हा 7 नंबरला आहे, म्हणजे आपलं पहिलं अक्षर भेटलं आहे हे G. आणि 7मध्ये आपण 2 मिक्स केलो तर 9 होतात, म्हणजे आपलं हे I आहे. I हा 9 नंबरला आहे. पुढे बघू आपण आता. P हा 16 नंबरला आहे.
पण मग हे 2 घर मागे म्हणजेच इथं -2 केला आहे. n हा 14 नंबरला आहे बघा, हे 14 नंबरला आहे आणि इथं 15 हे 16 म्हणजे p 16 नंबरला, म्हणजे हे 2 घर मागे गेला आहे म्हणजे -2. परत 14तनं -2 केले तर 12 राहतात. 12 नंबरला आहे l, म्हणजे आपलं दुसरं अक्षर पण भेटलं आहे. परत f हा 6 नंबरला आहे. 6 पुढे परत प्लस केला आहे. इथं प्लस मायनस इथं प्लस, म्हणजे इथं +2. 6 आणि 2 8. 8 नंबरला आहे हे h. 8मध्ये 2 मिक्स केलं 10 झाले. 10 नंबरला आहे j, जे आपलं हे तिसरं अक्षर पण भेटलं आहे. परत g आहे 7 नंबरला. परत बघा आता आपण इथं प्लस झाले म्हणजे आता इथं मायनस होईल. जे 7मधून 2 गेले 5 राहिले. 5 नंबरला आहे e. परत 5मधनं 2 गेले राहिले 3. 3 नंबरला आहे c, म्हणजे आपलं हे तिसरं अक्षर c भेटलं आहे. बघा 3मधून 2 गेले 1 राहतात, तर 1 नंबरला हा a आहे. तर पुढे बघू आपण, झालं आपलं हे उत्तर GLJC. GLJC आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी अशा उत्तर आकृतीचा पर्याय निवडा जी प्रश्न आकृतीत अंतर्निहाय आहे. ही आकृती दिली आहे आपल्याला. तर ही आकृती कोणत्या आकृतीमध्ये समाविष्ट होते किंवा अंतर्निहाय होते हे विचारलं आहे. तर हे बघा इथं हे कुठेच दिसत नाही. इथं नाही, इथं आहे पण हे खालच्या साईडला नाही आहे, इथं पण नाही, कारण की इथं हे आहे हे, पण खाली काहीच नाही आहे, म्हणजे हे पण नाही. तर इथं बघा ह्या ठिकाणी ही आपली आकृती समाविष्ट होते. हे बघा हे थोडंसं गोल आहे, कर्व. हे बघा इथं हे कर्व आणि हे स्ट्रेट थोडंसं, आणि परत इथं थोडी छोटी रेषा, म्हणजे हे आपली ह्या आकृती अंतर्निहाय, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. तर ह्या संख्या दिलेल्या आहेत, तर ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे आपल्याला. पहिली संख्या आहे 10. 10 गुणिले 3 वजा 3 करू आपण. 10 × 30. 30मधून 3 केले किती राहिले 27, म्हणजे आपली ही दुसरी संख्या आली. ओके. परत 27 गुणिले 3 वजा 3. 27 × 3 81. 81 वजा 3 78, जे पुढची संख्या आली. परत 78 गुणिले 3 वजा 3. 8 × 3 24. 7 × 21 आणि 2 23. 8 × 3 हे 234 आलं, वजा 3 केला तर किती आलं आपलं उत्तर हे 231. हे बघा हे आलं. तर परत 231 गुणिले 3 वजा 3, म्हणजे आपल्याला पुढची संख्या हे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणची संख्या भेटेल आपल्याला. 3 × 1 3, 3 × 3 9, 3 × 2 6 वजा 3, म्हणजेच इथं 300. हे 3मधून 3 गेले 0 9 6, म्हणजे 690 हे आपलं उत्तर आहे. पण 690 गुणिले 3 वजा 3 केलो आपण. 3 0 0 9 3 27. 7 हातचे आले 2. 6 3 18 आणि 2 20, म्हणजे 270 आलं. वजा 3 केल्यावर 267 येते पुढची संख्या, म्हणजेच आपलं उत्तर आहे 690. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, आरशातील प्रतिमा ओळखा. हे प्रतिमा आहे, हे आरसा आहे. ह्याची प्रतिमा आपल्याला इकडं बघायची आहे, म्हणजेच हे उलट अक्षरे काढून घेऊ. बघा तुम्ही काढून घ्या. हे RI, A, म्हणजेच हे आपली आकृती हे 3 नंबरची आकृती आरशातील प्रतिमा आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो 5व्या अक्षर समूहाशी
संबंधित आहे त्याच प्रकारे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. तर हे अक्षरसमूह दिलेत. हे एक गट आहे, हा एक गट आहे आणि हा गट पण इथल्या अक्षरसमूह शोधायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला यांचा आणि यांचा संबंध कसा आहे ते शोधायचं आहे आपल्याला. तर बघू आपण ए सी बी ओ याचा संबंध पी सी डी बीशी आहे. तर बघा ओ पी पुढची संख्या, बी सी पुढची संख्या, बीच्या पुढची सी, सी डी, ए बी म्हणजे +1 +1 +1 +1 करत गेला आहे. परत बघा आता जे एल के एम याचा संबंध एन एल एम के. हे बघा एम एन के एल एल एम जे के म्हणजे 12 खडी पुढे गेली आहे. 1 +1 +1 +1. तर तसाच के जे आय एच एच आय एचच्या पुढची, आय जे आयच्या पुढची जे, जे के के एल म्हणजे आपलं उत्तर आय जे के एल म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे सांकेतिक भाषेत DARK कलर्सला काय सांकेतिक दिलं आहे? YUNU. परत डेज आर ब्राईट ला सांकेतिक दिला आहे WUTU KU. पुढे नाईट्स आर डार्क त्याला दिला आहे सांकेतिक KUNUPU. आणि पुढे पेंट ब्राईट याला सांकेत दिला आहे WRU. तर बघा आता इथं सेम आपण हे ब्राईट चौकोन करत आहेत. ब्राईट आणखी कुठं ब्राईट आहे याच्यामध्ये इथं. परत ह्या दोन ह्याच्यामध्ये सेम काय आहे? WU हे यू आहे, हे WU हे दोन कटले. ओके. परत आहे आरला आपण सर्कल करू. आर कुठं आहे? आणखी इथं आहे. परत ह्याच्यामध्ये सेम काय? ह्या दोन ह्याच्यामध्ये सेम आहे KU. आता आपल्याला काय विचारलं आहे? डेसाठी कोणचा कोड वापरलेला आहे? तर आता इथं डे सिंगलच उरलं ह्या लाईनमध्ये. तर ह्या लाईनमध्ये काय उरले आहे? कट व्हायचं TU म्हणजेच डेजला सांकेतिक कोड आहे TU. आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आहे. खालील दिलेल्या पर्यायांपैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाची जागा येईल. हे शृंखला दिली आहे तर इथं शोधायचं आहे. आता बघा हे ह्या साईडनं आहे म्हणजे 90 अंशाच्या ह्याच्यामध्ये या अशा आहे. परत दुसऱ्या आकृतीत आहे 90 अंशाच्या कोणामध्ये काटकोनात ही आकृती वळली आहे. पण ह्याचे चिन्ह आपल्याला बघा तुम्ही. आता इथं गोल होता, गोल जो लास्टला आहे तो सेंटरला आहे आणि जो सेंटरचा आहे तो लास्टला गेला आहे. आणि परत तिसऱ्या नंबरला हा त्रिकोण नवीन शेप ॲड झालेला आहे. परत नवीन तिसऱ्या आकृतीत 90 अंशाच्या कोनात दक्षिण साईडनं म्हणजेच उजव्या साईडने हे आकृती फिरत आहे. पण परत बघा हा सेंटरचा गोल लास्टला गेला आहे. परत हे त्रिकोण ह्या साईडला म्हणजे सेंटरला आहे आणि परत तिसरी आकृती नवीन ॲड झालेली आहे. परत आता चौथ्या आकृतीत इकडं म्हणजे 90 अंशाच्या कोनात इकडे वळली आहे. परत इथं बघा जो त्रिकोण आहे लास्टला गेला आहे सेंटरचा आणि जो हा गोल आहे तो सेंटरला आणि परत हे तिसरी आकृती नवीन ॲड झाली आहे म्हणजे हे गुणुलेचं चिन्ह. परत आता चौथ्या आकृतीत आहे परत 90 अंशाच्या कोनात वळली आहे हे आणि परत जो
गुणिलेचं चिन्ह लास्टला होतं ते सेंटरला गेलं आणि जे लास्टचं सेंटरचं आहे ते लास्टला आलं आणि परत इथं नवीन आकृती ॲड झाली आणि परत ह्या 5व्या आकृतीत आपल्याला ह्या साईडनंच येईल आणि ह्याच्यातलं काय स्किप होईल, हे जे 0 आहे ते स्किप होईल आणि जे सेंटरचं गुणिलेचं चिन्ह आहे ते लास्टला येईल आणि जे मल्टिपल आहे लास्टचं सेंटरला आणि नवीन आकृती शेप जो आहे ॲड होईल तो हा डॉलरचा शेप ॲड होईल. म्हणजे आपली आकृती आहे. तर बघा इथं गुणिलेचं चिन्ह लास्टला आहे पण इथं हे आहे, पण याच्यामध्ये आपल्याला किती शेप आहे तर हे मल्टिपलचं एक आहे गुणिले आणि हे 0 तर कटणार ऑलरेडी, त्याच्यामुळे हे इथं येऊ शकत नाही. हे मल्टिपल आहे पण हे 0 ऑलरेडी इकडं झालेले आहेत, हे पण कटले आपली आकृती. इथं नवीन आकृती ॲड झाली आहे पण पहिल्या आकृतीतले 2 शेप सेम नाहीत, इथं फक्त मल्टिपलचा शेप आहे हे 0चा इथं ऑलरेडी कट होणारच आहे. तर ह्या आकृतीत हे गुणिलेचं मल्टिपल आणि हे डॉलर म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खाली दिलेले समीकरण बरोबर करण्यासाठी कोणती 2 चिन्हे गणिती रीतीने बदलली पाहिजेत. तर हे समीकरण आहे, तर आपण गुणिले आणि अधिकचं चिन्ह बदलून बघू. म्हणजे गुणिलेच्या ठिकाणी अधिक येईल, अधिकच्या ठिकाणी गुणिले चिन्ह येईल. तर नवीन समीकरण तयार करू आपण. 54 तर इथं अधिक आहे तर अधिकच्या ठिकाणी काय येईल, हे गुणिलेचे चिन्ह 18 भागिले 9 वजा 36 गुणिलेच्या ठिकाणी आपल्याला आता इथं अधिक करायला 16. म्हणजे हे समीकरण सोडवल्यानंतर 88 उत्तर यायला पाहिजे. तर बघू आता ह्याला आपण मांडणी करू. 54 गुणिले 18 छेद 9 वजा 36 अधिक 16 9 1 9 9 दुनी 18 ह्या दोन्हीचा गुणाकार 54 गुणिले 2 4 दुनी 8 5 दुनी 10 वजा 36 अधिक 16 ह्या दोन्हीची वजाबाकी 72 अधिक 6 72 आणि 6 88 म्हणजे आपलं उत्तर हे 88 आलं. म्हणजे आपल्याला कोणतं चिन्ह बदलावं लागेल तर गुणिले आणि अधिकचं चिन्ह बदलल्यानंतर आपलं उत्तर येते 88. अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.